कथेचे नाव देव माणूस. लेखक श्रीकांत कारंडे. अंगात वारं शिरल्यागत पाटील इकडून तिकडे येरझारा मारित होता. कामात काय लक्ष नसल्यावानी करत होता आणि हेच पाटलीनबाईनं हेरलं. काव काय झालं? लय त्रासल्यावानी दिसताय. काय झालं मला तरी सांगावं, म्हणजे उपाय तरी निघेल. पाटलीनबाई म्हणाली. अहो काय सांगावं तुम्हाला, सगळं तर तुम्हास ठाव आहेच की. कोणत्या बी कामाला हात घालावं अपयशच येतं बघा. आता आजचीच गोष्ट घ्या ना. आज गेलो होतो तालुक्याला, म्हणलं मुरुग निघल 2-3 दिवसात आणि एकाला अजून एक जित्राबाची जोडी घ्यावी. जोडी लय भारी होती. पसंत पडली, मग देणं घेणं ठरलं. सगळं झालं. इसार पण दिला. निघायला अवधी होता म्हणून थोडं बाजारात गेलो, तर इकडं जित्राबाच्या मालकाचं मन पालटलं. नाही ऐकायचं म्हणाला. लय घासाघीस झाली, पण गड्यानं काय ऐकलं नाही. लेकरावानी जीव लावलाय माझ्या लेकानं, तो ऐकू नको म्हणतोय. अहो अनवानी पायांनी पळत आला इथपर्यंत. पाय त्याचे काले ठिक्कर पडलेत. अहो जसं असेल तसं आम्ही जगू, पण आता मी यांना कधीही ऐकणार नाही. माझा विचार बदलला आहे. तुमचा इसार तुम्हाला परत करतो, पण माझी ही जोडी मरुस्तोर मी आता ऐकणार नाही, असं म्हणत होता. मी पण जित्राब आणि मुलाचं प्रेम बघितलं आणि माघार घेतली. नकोच म्हणालो. मला त्यांची ताटातूट करायची नव्हती. इसार घेतला आणि आलो लागलीच. मग कसलीच थांबायची इच्छा झाली नाही. तडक आलो घरी. कुठं मनासारखं घडायला लागलं की उगाच कुठं खुटी बसतीया काय ठाऊक. सगळा दैवाचा खेळ वाटतोय. प्रत्येक कामात नाहीचाच पाडा. बारीक चेहरा पाडून पाटील आपल्या बायकोला सांगत होता. पाटलीनबाईनं थोडासा सुस्कारा सोडला तशी ती म्हणाली, मला तर असं वाटतंय यात काय देवाधिकाचं काय असेल काय. लय दिस झालं नवं देवाचं करून. उद्याच मी जाते रखमाईकडं, सुकून तरी बघते. निघालं कोण्या देवाचं तर काय माहीत. मागची इडापिडा तरी जाईल टळून. तुला काय करायचं ते कर, पण यावर उपाय शोधून काढ. विचार करून डोक्याचा पार फुगा झालाय बघ, पाटील म्हणाला. दिस उजाडायला पाटलीन रखमाईच्या घरी गेली. रखमाई, ए रखमाई, हाय का घरात? मोठ्याने हाक मारत आली. तोच रखमाई घरातून बाहेर आली. पाटलीनबाईला पाहून रखमाई खुश झाली. या की बाईसाहेब, आज इकडं कुठं? पाणी देत पाटलीनबाईची विचारपूस केली. अगं रखमाई काय सांगावं तुला, आमचं हे ना काही दिवसांपासून बेजार झाले बघा. कशातच त्यांचं लक्ष लागणं झालंय. नुसतं विचारात गडलेले असतात. कोणतंच काम हातनं पूर्ण होईना. मनात नको नको ते विचार येत होते. म्हणलं देवाधिकाचं असेल तर पाहून यावं. कशातच यश यायना यांना. तू काय तो मार्ग काढ रखमाई. पाटलीनबाईचं बोलणं ऐकून रखमाईच्या आनंदाला उधाण आलं. आपलं पण महिनाभर आनंदात भागल आयता मासा गळाला लागला या विचारानं ती खुश झाली. बरं बाईसाहेब, आपल्या मनातील शंका आपण दूर करू, असं म्हणून रखमाईने आरसा, हळद कुंकू, रुपयाचं नाणं घेतलं व लागली सुकून बघायला. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुट करू लागली. आरसा सरळ जमिनीवर ठेवला. हळद कुंकू टाकून त्यावर रुपयाचं नाणं ठेवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो काय सरळ उभा राहीना. तसं दोघींच्या पण भुवया ताट होऊ लागल्या. दोघींच्या मनात भीतीची फाल चुकचुकली आणि पाटलीनबाईचा धीर सुटला. ती म्हणाली, काव रखमाई, नाणं का उभं राहीना? काय सांगावं बाईसाहेब, संकटानं चारी बाजूने घेरलं बघा. मोठा खर्च होईल. अगं रखमाई, होऊ दे किती बी खर्च, पण मागची इडापिडा टळू दे. परत एकदा रखमाईने डोळे बंद केले. मंत्राचा उच्चार सुरू केला. पुन्हा रुपयाचं नाणं आरशावर ठेवू लागली. पाटलीनबाईची नजर त्यावर ठरली होती. काही गाळ जातो ना जातो तोच रुपयाचं नाणं हळदी कुंकू वाहिलेल्या जागी आपसुक उभं राहिलं. बाईसाहेब, आपल्याला बोकळ कापावं लागल. येलाप्पा देवीचा कौल हाय, त्यामुळेच लवकर नाणं उभं राहत नव्हतं. पण आता येलाप्पा देवीचा कौल आला
की नानं आपसूक उभं राहिलं बरं का. देवाचं घरानं पूर्ण करावयास हवं आता. नानं उभं राहिलेलं दिसताच पाटलीनबाईच्या डोळ्यात आनंदाचं उधळण होऊ लागली. अगं, देव पावणं महत्वाचं असतं. तू काय बी काळजी करू नको. तू म्हणशील तशीच आपण सर्व व्यवस्था करू. असं म्हणून रखमाईची बिदागी देऊन पाटलीन आनंदाने वाड्याकडे निघाली. रस्त्यातच पाटील भेटले. रखमाईबाईने जे जे सांगितलं ते सर्व तपशीलवार पाटलांच्या कानी घातलं. पाटीलही आनंदी झाला. बोलत बोलत दोघेही वाड्यावर आले. वाड्यावर येताच सालकरी भीमा आणि मन्या काम करत होते. दोघांनाही जवळ बोलावून घेतले. हे बघा, आपल्याला जंगी बोकडाचा कार्यक्रम घ्यायचा आहे बरं का. सगळी जय्यत तयारी झाली पाहिजे बरं का. पाटलीनबाईकडून सामानाची यादी घ्या. त्याप्रमाणे सामान जमा करून ठेवा. पुढच्या आठवड्यात कार्यक्रम उरकला पाहिजे. राहिलं बोकडाचं, कोणाकडे घावतंय का पाहतो. तुम्ही लागा कामाला. आजपासून पटापटा कामं उरकीत चला. पाटील सालगडी भीमा आणि मन्या यांना म्हणाला. त्यांनी पण माना हलवून पाटलाच्या होला हो केले. दुसऱ्या दिवसापासूनच पाटलाच्या बोकडांच्या कार्यक्रमाची चर्चा जिकडे तिकडे होऊ लागली. पाटलानं रावजीकडून चांगलं 4 बोकड घेतली. चांगली पोचली होती. मटण पण चांगलं पडणार होतं. भीमानं छोट्या हत्तीत 4 बोकडं कोंबली आणि आणली वाड्यावर. त्यांना खुराक सुरू केला. वेळच्या वेळी पाणी चारा देऊ लागला. दिस जाऊ लागले तसं बोकडं बी तरतरीत दिसू लागले. रखमाबाईने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी देवीचा वार मंगळवार ठरवला. यलफ्फा देवीचं जागर करायचं ठरलं. पाटील म्हणल्यावर पाटलाचा रुबाब अजून वाढला होता. तो भेटेल त्याला पाटील आवतन देऊ लागलं. मानाच्या बरोबरीच्या मंडळींना स्वतः घरी जाऊन जेवणाचं आमंत्रण देऊ लागलं. अख्ख्या गावाला आमंत्रण पोहोच झालं. लई दिवसानं असा जंगी कार्यक्रमाचा बेत पाटलानं आखला होता. जागरणाचा दिस जवळ येऊ लागला तसं सर्वांची धावपळ होऊ लागली. इकडं भीमा आणि मन्या आपली कामं चोख बजावत होती. कामात कसलीच हायगय होत नव्हती. बोकडं चांगलीच नजरेत भरत होती. म्हणून काय नजर लागणारच नव्हती असं थोडंच होतं. नजर लागलीच. भीमाचा लांबचा पाहुणा रम्या जेव्हा भीमाला भेटायला आला होता तेव्हा त्याची नजर पडली होती बोकडावर. बोकडं पाहून हरकून गेला होता. जसं तो भीमापासून घरी गेला तसं त्याच्या डोक्यातून ते बोकड जात नव्हतं. त्याला कारण पण तसंच होतं. त्याचा लेक इंजिनियर होण्यासाठी बाहेर गावी शिकायला होता. त्याला मुबलक पैसा रम्यानं पुरवला होता. त्यामुळे काहीची उधारी पण वाढली होती. रम्या दिसला की जो तो तगादा लावित होता. तो उडवा उडवीची उत्तरे देत कसा तरी दिवस काढीत होता. याच कारणामुळे तो भीमाकडे आला होता. भीमाकडून काही हात उसणं मिळतंय का पाहायला. पण हिथं पण त्याची गोची झाली. रुपया भेटला नाही. उलट येणे जाण्याचा खर्च वाढला. पोरग लई गरीब, आपलं शिक्षण आणि आपण एवढंच त्याला माहित होतं. बापाचा आपल्या लेकावर लई जीव होता. त्याच्यासाठी तो काय बी करायला तयार असत. यंदा लेकाचं शेवटचं वरीस फी नाही भरली तर कॉलेजवाले परीक्षेला बसू देणार नाहीत असं लेकानं सांगितलं होतं. माझा लेक शिकून चांगला इंजिनियर झाला पाहिजे हे स्वप्न बापाने उराशी घट्ट बांधलं होतं. यासाठी तो वाटेल ते करणार होता. आणि म्हणूनच त्याने विचार पक्का केला. आपल्याला पैसे मागून कोणी दमडी देईना तर आपण पोराच्या फीसाठी बोकडं उचलायचं. होऊन होऊन काय होईल, 4-5 महिने जेलात जावं लागेल जाऊ लेकासाठी. एवढं केलं तर त्यात नवल ते काय. पोराचं शिक्षण पूर्ण होईल, तो मोठा साहेब होईल, घराण्याचं पांग फिटेल. अजून या कुळाला काय हवं. आमची खानदान कधी शाळेत गेली नाही, पण पोरानं नाव काढलं. स्वतः हिमतीवर तो शिकला आणि इथपर्यंत तो आला. आता ही परीक्षा त्याची तर आहेच, पण माझी पण आहे. मी त्याला यातलं काही पण सांगणार नाही. पैशाची सोय मी करणारच. आणि त्याने बोकड उचलायचा निर्णय पक्का केला. बोकडं तर चांगली 4 होती. उचलायचं हे काम एकट्यानेच करावं लागणार होतं, नाहीतर उगाच इतरांना कुणकुण लागली असती. इकडं पाटलाचा कार्यक्रम जवळ आला. 2 दिवसांवर
लवकरात लवकर रम्याला हालचाल करावायची होती. भीमाकडे राबता असल्या मूळ पाटलाच्या वाड्याची सगळी इत्थंभूत माहिती रम्याला होती. शेवटी आदल्या रात्रीच डाव टाकायचं रम्यानं पक्क केलं. त्याप्रमाणे सर्व तयारी त्यांनी केली. त्याला छोटा हत्ती चालवता येत होता. त्याने वाड्यापासून काही अंतरावर छोटा हत्ती उभा केला. रात्रीचा अर्धा प्रहर उलटून गेला तरी रंगेल पाहुणे मंडळी अजून जागीच पिंगळत होती. त्यांच्या झोपण्याची वाट आडोशाला उभा राहून रम्या पाहत होता. रात्रीचा 1.5 प्रहर उलटून गेला. सगळे साखर झोपेत असताना चोर पावलानं रम्या बोकडं ज्या ठिकाणी डांबली होती त्या ठिकाणी चोर पावलांनी तो आला. भीमा आणि रम्या आपापल्या बिछाण्यावर गप्पगार झोपले होते. हळूच रम्यानं 4 बोकडं सोडली. बोकडा शिरवा चारा खाऊ घातला. बोकडं तो चारा चघळू लागली. चोर पावलांनी हळूहळू रम्यानं बोकडं छोटा हत्ती जिथं ठेवला होता तिथं आणली. त्यात ते टाकले आणि ते घेऊन तो अनोळखी गावी, जिथं त्याला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी पसार झाला. दिस उगवायला खटकाच्या दारात हजर. नाही होय नाही होय करत करत 4 बोकडाचे त्याला 30,000 मिळाले. गडी खुश झाला. पैसे आणि छोटा हत्ती घेऊन तो आपल्या गावी आला. छोटा हत्ती ज्याचा आणला होता त्याला तो परत केला. त्याचं भाडं त्याने त्याला दिलं आणि लागलीच उरलेली रक्कम आपल्या लाडक्या लेकाला पाठवली. इकडं पाटलाच्या वाड्यावर हाहाकार माजला. जो तो बोकड सापडित होता चोर सापडण्यासाठी झाडी झुडपी धुंडाळीत होता. काही जण तर येलाप्पा देवीचा कोप झाला असं एकमेकाच्या कानात कुजबुजत होती. पाटलाच्या तोंडचं पाणीच पळालं. काय करावं ते सूचना झालं. पाटलाचा राग अनावर झाला. तो नाही त्याच्यावर खेकसत होता. पण आता तर आरडून ओरडून काहीच उपयोग नव्हता. पाटलाची अब्रू वेशीवर टांगली होती. बोकडं चोरून ऐन कार्यक्रमाचा खेळ खंडोबा चोरानं केला. पाटलानं भीमा आणि मन्या चांगलेच तासले. ते गयावया करू लागले. त्यांची अवस्था पाहून पाटीलच नरमाईनं घेऊ लागलं. पडवीतल्या झोक्यावर शांत बसून त्याने सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना बोलू लागला. हे बघा पोरांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्या देखत बोकडं चोरानं चोरी केली. ती पाटलाच्या घरी. त्याला तर मी सोडणार नाही. पण आज ती वेळ नाही. त्या चोराचा समाचार आपण घेऊच. पण अगोदर आपल्या आजच्या कार्यक्रमाचं काय? सगळ्या सोयरे धायरे यांना आमंत्रण दिले गेले आहेत. अख्खं गाव झाडून पुसून येणार आहे. आपल्या घराला गालबोट लागू नये म्हणून आपण आत्ता लागलीच दुसरं नियोजन करू. कार्यक्रम ठरलेल्या दिवशीच व्हायला हवा. मन्या आणि भीमानं शेजारच्या गावातून मिळतील तशी आणि जशी बोकडं आणली येलाप्पा देवीला निवद वाढला गेला. पूजा अर्चा झाली आणि सांजच्याला जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या. जो तो जेवायला आलेला बोकडाच्या चोरीची चर्चा तिखट मीठ लावून ऐकत होता. नाकाला शेंबडाचा वगुळ येऊस्तोवर मटण हाणत होता. जाताना पाटलाचा पडलेला चेहरा पाहत हसत जात होता. पाटलाच्या उत्साहाचा पार चुराडा या चोरीनं केला होता. पण आता विचार करून काहीच उपयोग नव्हता. रातभर जागून सगळ्यांचे डोळे ताठरले होते. शेवटी कार्यक्रम कसा बसा पार पडला. कार्यक्रम पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी पाटील पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद देण्यासाठी हजर झाले. सर्व हकीकत साहेबांना सांगितली. लागले साहेब जिथून बोकडांची चोरी झाली त्या ठिकाणी आले. सर्वांचे जबाब नोंदवले गेले. या सप्ताहात कोणी ओळखीचा अनोळखी पाहुणा आला होता का याची खात्री केली. सर्वांनी खरं काय ते साहेबांना सांगितलं. भीमा आणि मन्याकडे साहेब जास्त संशयाने पाहत होते, कारण तेच बोकडांची निगा राखत होते. साहेबांनी खोदून खोदून विचारल्यावर मन्याला आठवलं भीमाकडे लांबचा पाहुणा रम्या येऊन गेला होता. साहेब 4-5 दिवसांपूर्वी आमच्या भीमाकडं एक पाहुणा रम्या राहून गेला होता. पण मला नाही वाटत त्याने चोरी केली असेल. साधा दिसत होता. बोलायला पण चांगला होता. चांगल्या कुळातला होता. मन्या म्हणाला. दिसायला सगळे साजूक दिसतेत. ते काय म्हणतेन का मी चोरी करायला आलो आहे? मला चोरी करू द्या. सगळेच तुमच्यासारखे इमानी नसतात, साहेब म्हणाले. काय रे भीमा, हा बोलतोय खरं बोलतोय का? होय साहेब, काही दिवसापूर्वी माझ्याकडं माझा पाहुणा रम्या आला होता. पण तो चोर नाही साहेब. हा घरी गरिबी आहे,
पोरग बाहेरगावी शिकतंय, पोराला फी भरायची होती, मागायला आला होता. माझ्याकडे एवढी मोठी रक्कम कशी असणार? नाही म्हणलं मी त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी गेला तो आपल्या घरी. भीमा म्हणाला. असं होय. साहेबांना धागा मिळाला होता. गरजवंताला अक्कल नसते, मग तो कोणत्या थराला जाईल व काय करील याचा नेम नसतो. तेच झालंय रम्याच्या बाबतीत. त्यानं पैशासाठी तुमच्या घरची ताजी बोकडं बघितली आणि मारला डल्ला. साहेब म्हणाले. भीमा आणि पाटलाला घेऊन साहेब रम्याच्या घरी गेले. दिवस उगवायला रम्या शेतात जाऊन काम करीत बसायचा. घरी सांगूनच ठेवलं होतं, माझ्याकडं कोणी आलंच तर मी बाहेरगावी गेलो आहे. साहेब ह्या सगळ्या गोष्टी उकळून प्याले होते. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच रम्याचा ठेपा सापडला. रम्या शेतात काम करत होता. सर्व साध्या कपड्यात असल्यामुळे रम्या आपसुक सर्वांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी थोडी झरप दाखवताच तो त्याला रडू कोसळलं आणि सत्य काय ते बोलू लागला. साहेब, मला पैशाची खूप गरज होती. माझं पोरग इंजिनियरच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याला फी भरायची होती. पोरग म्हणत होतं फी नाही भरली तर कॉलेजमधून काढून टाकतील, परीक्षेला बसता येणार नाही. पोरग रडत रडत फोनवर बोलत होतं. साहेब, पोराची गरज मला गप बसू देत नव्हती. प्रत्येकाला मी पैसे मागितले पण कोणी होय म्हणत नव्हतं. पोरापुढं माझी अक्कल घाण पडली होती. मला फक्त त्याचं स्वप्न दिसत होतं. मी ज्यावेळी भीमाकडे गेलो होतो तेव्हा मला बोकडं दिसली. तेव्हापासून जीवाला चैन नव्हती. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मग बोकडं लांबवली. माफ करा साहेब, मी यातला 1 रुपया माझ्यासाठी वापरला नाही. सर्व आहे ती रक्कम मी माझ्या मुलाच्या फी साठी रक्कम भरली. काकुळतीला येत रडत रडत रम्या साहेबांना आणि पाटलाला आपली चोरीची कबुली देत होता. रम्याने आपला गुन्हा कबूल केला. साहेबांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याला घेऊन जाऊ लागले. तोच पाटील साहेबांच्या पुढे उभे राहिला. साहेब, एक कराल का? रम्याच्या हातातील या बेड्या काढतात का? मला माझी फिर्याद माघारी घ्यायची आहे. पाटील साहेबांना हात जोडत म्हणाले. पाटील, हे तुम्ही काय करत आहात? याच्यामुळे तुमच्या गावात नाचक्की झाली, बेआबरू झाली. जो तो तुमच्या तोंडावर हसतोय आणि तुम्ही याच्यावर दया दाखवता. पुन्हा विचार करा. सगळे असेच विचार करू लागले तर काळ सोकावेल, असेच गुन्ह्याचे प्रमाण वाढेल. तुम्ही याला द्या माझ्या ताब्यात. याची चामडी लोळून काढतो. पुन्हा कधी याची हिंमत होणार नाही. साहेब त्वेषाने बोलत होते. साहेब, तुमचं बरोबर आहे. माझी तर आबरू गेली आहे. 4 चौघात मान खाली घालावी लागते. पण याने ही चोरी राजी खुशी केली नाही की मज्जा मारण्यासाठी केली नाही. त्याने ती केली लेकाच्या शिक्षणासाठी. त्याने केली त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. ही चोरी चोराने नाही तर बापाने केली आहे. मीही माझ्या मुलांचा बाप आहे. तुम्ही पण आहात. लेकाला साधं खर्चटलं तर डोळ्यातून आपसूक पाणी गळतं. आपल्या मुलाला कोणी मारलं तर आपल्या जीवाची तडफड होते. म्हणून मी निर्णय केला आहे. माझी चोरीची फिर्याद मी मागे घेणार. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आमचं सांगायचं काम असतं ते आम्ही केलं. शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. पाटलाचं बोलणं ऐकून रम्या ढसा रडू लागला. आपल्या कृतीबद्दल त्याला खूप खूप वाईट वाटलं. त्याने पाटलाच्या पाया पडून माफी मागितली. तुम्ही माझे देव आहात. तुम्हीच मला तारलं. मी तुमची आबरू चव्हाट्यावर आणली आणि तुम्ही या माझ्यासारख्या गरीब भिकाऱ्याला जवळ केलं. त्यानं त्या देव माणसासमोर नाक रगडलं. तुमचे सर्व फय मी परत करेल असं म्हणाला. पाटलाने त्याला माफ केलं आणि स्वतःकडे असणारी 10,000ची रक्कम त्यांनी रम्याच्या लेकाच्या पुढील खर्चासाठी रम्याकडे दिली. उपस्थित सर्वजण हे पाहून भारावून गेले. पाटलाच्या मोठेपणाचं कौतुक करत सर्वजण आपापल्या घरी परतू लागले. दुसऱ्याच दिवशी पाटलाचं देव पण अख्ख्या गावाला कळलं. पुन्हा आदरानं देव माणूस म्हणून गाव पाटलाकडे पाहू लागलं. ते पण कायमचंच.